अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया। तर बघा, आता लवकरच दत्त जयंती येणार आहे। मग दत्त जयंतीच्या येण्यापर्यंत आपण खूप साऱ्या सेवा आपण करणार आहोत आणि कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत याचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सर्व काही अपलोड होणारच आहेत। तर काल एक छान असा सेवेचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे। तर आज दुसऱ्या सेवेचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर ती सेवा कशी करायची आहे, त्या सेवेचं नाव काय आहे, त्याचे अटी नियम सर्व काही मी तुमच्याशी शेअर करणार आहे। त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलला आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व काही जे काही लहान सहान माहिती आहे तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। तर बघा, आता दत्त जयंतीला सुरुवात होणार आहे। तर दत्त जयंतीपर्यंत आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत, तर सर्वात छान आणि एकदम प्रभावी सेवा आपण पाहणार आहोत। तर ती सेवा कोणती, तर ती सेवा म्हणजे तारक मंत्राच्या अनुष्ठानाची सेवा। ही सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे। बघा, जीवनात कोणतेही संकट असो, अडचणी असो, आजारपण असो, बाहेरील बाधा असो, या सर्वांवर प्रभावी ही सेवा असणार आहे। बघा, ज्यावेळेस आपल्या जीवनात काही संकट येतात, अडचणी येतात, त्यावेळेस आपण देवाकडे धावा घेतो, देवांपुढे साकडं घालतो की माझे हे प्रश्न मार्गी लागू दे, माझी ह्या अडचणीतून मला मार्ग दाखवा, असं म्हणून आपण स्वामी महाराजांकडे जे कोणते तुम्ही जे कुलदैवत आहे, ज्या काही तुम्ही देवाला मानतात त्याच्याकडे आपण जातो, त्यांच्याकडे प्रार्थना करतो आणि त्याचं या प्रार्थनेचं फळ हे आपल्याला आपले देवता देत असतात। पण त्याचबरोबर तुम्ही जर ह्या लहान सहान जर उपाय या सेवा जर तुम्ही घरी करून पाहिल्या तर तुम्हाला बरोबर एकदम 100% रिझल्ट या सेवेचा येणार म्हणजे येणारच। तर ही सेवा पण खूप प्रभावी आहे। बघा, ज्यावेळेस आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडते, कितीही दवाखाना करा, काहीही करा, पण काही केल्याने त्यांना काहीसुद्धा फरक पडत नाही। तर तुम्ही जर त्या आजारी व्यक्तीला या तारक मंत्राचं तीर्थ जर दिलं तर बघा, एक चमत्कार घडून येईल। ज्याप्रमाणे एक जादू होईल, ज्याप्रमाणे जादूची छडी फिरल्यावर कशी जादू होते ना, त्याचप्रमाणे स्वामी महाराजांच्या या तारक मंत्राच्या तीर्थाने आपल्या आयुष्यात ही जादू होणार आहे। इतकी प्रभावी ही सेवा आहे। तर ही सेवा कशी करायची आणि या सेवेने नेमके काय काय तुमच्या जीवनात फरक होतील ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे। बघा, नवरा बायकोमधील वादविवाद असो, भांडणं तणणं असो, किंवा घरातील जे काही किरकिरी असो, जे काही वातावरण घरामध्ये विस्कळीत झालेलं असो ते असो, घरात सतत आजारी व्यक्ती असो, किंवा बाहेरील बाधेचा घरामध्ये प्रभाव असेल, तर या सर्वांवर ही तारक मंत्राचं हे जे तीर्थ आहे खूप प्रभावशाली आहे। हे तारक मंत्राचं तीर्थ तुम्ही घरातील ज्या बाधित व्यक्तीला देऊ शकतात, आजारी व्यक्तीला देऊ शकतात, किंवा घरातील जे काही चिडचिडपणा मुलं करतात त्यांनाही देऊ शकतात, नवरा बायकोने पिऊ शकतात। बघा, याने काय होईल की घरातील जे काही निगेटिव्हिटी आहे तर ती बाहेर जाण्यास मदत होईल, घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल, घरात एक वेगळीच पॉझिटिव्हिटी निर्माण होईल आणि आपल्या घरातील वातावरण हे एकदम सकारात्मक होईल। तर ते म्हणजे या तारक मंत्राच्या तीर्थाने। तर ही सेवा कशी करायची आहे, बघा, तुम्हाला देवघरासमोर बसून आसन टाकून बसायचं आहे। सर्वात आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। कोणतीही सेवा करण्याआधी दिवा प्रज्वलित करूनच तुम्हाला घ्यायचा असतो। आसन टाकून देवघरासमोर बसायचं आहे, 2 उदबत्त्या लावायच्या आहेत, दिवा लावायचा आहे, धूप दीप सर्व काही लावायचं आहे आणि एका पेल्यामध्ये ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे एका पेल्यामध्ये, आणि उजवा हात त्या पेल्यावर ठेवायचा आहे, किंवा 3 बोटं त्या पेल्यामध्ये सुद्धा तुम्ही बुडवू शकता, अशा प्रकारे कोणत्याही पद्धतीने। आणि तुम्हाला 3 हे जे म्हणजे तुम्हाला हा तारक मंत्र जो आहे तर तो 11 वेळेस म्हणायचा आहे। मग ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल तर सर्वात आधी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आणि मग या सेवेला सुरुवात करायची आहे। आणि तुम्हाला हा तारक मंत्र दररोज, जेवढ्या दिवसासाठी तुम्ही हा संकल्प केला आहे तेवढे दिवस तुम्हाला हा तारक मंत्र दररोज 11 वेळेस किंवा 21 वेळेस सुद्धा तुम्ही म्हणू शकतात।
तर हा तारक मंत्र निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बळपाठीशी रे अतर्ग्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हे शक्य करतील स्वामी. हा जो तारक मंत्र संपूर्ण आहे तर तो तारक मंत्र तुम्हाला 11 वेळेस म्हणायचा आहे आणि जेवढे दिवस तुम्ही ही सेवा करणार आहात तेवढे दिवस दररोज नित्यनियमाने हा तारक मंत्र त्या ग्लासवर उजवा हात ठेवून तुम्हाला तो तारक मंत्र म्हणायचा आहे. आणि 2 उदबत्त्या ज्या आपण बाजूला साईडला लावलेल्या असतात तर त्याची रक्षा तुम्हाला त्या ग्लासमध्ये टाकायची आहे. आणि ते जे तीर्थ आहे बघा, याने काय होतं की जो आपण तारक मंत्र म्हणलेला आहे बघा, तारक मंत्रच म्हणजे तारणारा, संकटातून तारणारा, संकटातून बाहेर काढणारा, संकटातून मार्ग दाखवणारा, जो आजारपण काही असो त्याच्यातून बाहेर काढणारा हा तारक मंत्र. हा तारक मंत्र आपल्याला प्रत्यक्ष स्वामी महाराजांनी दिलेला, प्रत्येक भक्ताला दिलेला हा तारक मंत्र आहे. खूप म्हणजे खूप प्रभावी हा तारक मंत्र आहे. ज्यावेळेस तुम्ही कोणत्या अडचणीत असाल, संकटात असाल, तुम्ही भिलेला असाल, खूप घाबरलेला असाल तर त्यावेळेस जर तुम्ही हा अंतकरणातून श्रद्धेने जर हा तारक मंत्र म्हणला तर बघा चुटकीमध्ये तुमची ती भीती गायब होईल आणि चुटकीमध्ये तुमची ती अडचणसुद्धा गायब होईल. एकदम एक जादू झाल्यासारखी आपल्या आयुष्यात जादू होते. ते म्हणजे या तारक मंत्राच्या तीर्थाने खूप म्हणजे खूप अनुभव देणारी ही सेवा आहे. तुम्ही आवर्जून ही सेवा नक्की करून बघा. तुम्हाला याची प्रचिती, याचा अनुभव छान येणार म्हणजे येणारच. आणि तुम्ही ही सेवा वारंवार दररोज नित्यसेवेमध्ये तुम्ही ही सेवा ॲड करचाल की तुम्हाला या सेवेने इतकी छान अनुभूती येईल. मग नंतर हे तीर्थ काय करायचं आहे तुम्हाला, समजा घरात आजारी व्यक्ती असेल, बाधित व्यक्ती असेल, ज्या काही चिडचिडपणा लेकरांमध्ये होतो, सर्वांना घरातील व्यक्तींना पिण्यासाठी हे तीर्थ द्यायचं असेल, जर कोणी घरातील पीत नसेल तर पिण्याचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे तीर्थ मिक्स करायचं आहे. आणि हे तीर्थ मिक्स केल्यानंतर लवकरात लवकर संपेल याची काळजी घ्यायची आहे. बघा, ज्यावेळेस आपण माठ असेल किंवा हांड्यामध्ये पाणी असेल त्याच्यात जर मिक्स केलं आणि आपल्या घरात जर मांसाहार जर झाला ते पाणी पिलं तर एक आपल्याकडून खूप मोठी चूक होणार आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस घरामध्ये नॉनव्हेज असेल त्यावेळेस हे तीर्थ कोणालासुद्धा प्यायचं नाही. आणि नॉनव्हेज तुमच्या घरात ज्या दिवशी बनेल त्या दिवशी तुम्ही ही सेवाही करायची नाही. आणि ही सेवा करताना तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा करणार आहात तर ही सेवा करताना नॉनव्हेज म्हणजे मांसाहार तुम्हाला वर्ज्य करायचा आहे. ही सेवा होईपर्यंत घरात मांसाहार करायचा नाही, मांसाहार वर्ज्य करायचा. दुसरे खात असतील त्यांना खाऊ द्या, पण तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार आहात ना तर तुम्ही अजिबात मांसाहार करायचा नाही. परान्नसुद्धा तुम्ही घ्यायचं नाही. हे जर अटी नियम तुम्ही पाळून ही सेवा केली तर तुम्हाला याचा अनुभव लवकरात लवकर येईल. इतकी छान अशी ही सेवा आहे. आणि तुमची काही इच्छा असेल तर तुम्ही ती इच्छा सांगूनसुद्धा ही सेवा, संकल्पयुक्त ही सेवा करू शकतात. खूप म्हणजे खूप प्रभावी ही सेवा आहे. घरातील सर्व व्यक्तीने हे तीर्थ राहिलेलं सर्व घरात चारी बाजूला शिंपडा, बाथरूम सोडून चौकट ते तीर्थ शिंपडा. बघा, या सेवेने, या तारक मंत्राच्या तीर्थाने घरातील वातावरण एकदम प्रसन्न, आनंदमय होतं. घरातील निगेटिव्हिटी निघून जाते आणि आपल्या घरात पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं. ते म्हणजे या तारक मंत्राच्या तीर्थाने. खूप म्हणजे खूप छान सेवा आहे. तुम्ही एकदा करचाल तर दररोज करण्याची तुमची इच्छा होईल, अशी ही प्रभावी सेवा आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.